हॅलो, हाय, वेलकम. तर मुलं घरात सुट्टीमुळे बसून बसून कंटाळली होती, त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना बागेत घेऊन आलेलो आहे. आणि हे आहे पुण्यामधली सिंहगड रोडची नवशा मारुती समोरची पु ल देशपांडे बाग म्हणजे गार्डन. तर तिकीट आहे फक्त 5 रुपये. लहानांना मोठ्यांना 2 वर्षाखालील असेल त्यांना तिकीट नाही आहे. आणि बाग सुरू होते संध्याकाळी 4 ते रात्री 8:30पर्यंत सुरू असते. तर कोणी इथं वॉक करायला येतात, कोणी फोटोशूट करायला येतात. आणि इतकी सुंदर आहे. खाद्यपदार्थ कुठलंही अलाउड नाही, म्हणजे चिप्स, ज्यूस वगैरे, कारण लोक खातात आणि कचरा तिथंच बागेत टाकतात. त्याच्यामुळे बाग पूर्ण घाण होती. त्याच्यामुळे जाग्या जागेवर सिक्युरिटी आहेत आणि सांगतात तुम्हाला आत जाताना बॅग चेकिंग पण होते की खाद्यपदार्थ अजिबात आत न्यायचं नाही, अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गवतावर पाय देऊन देत नाही आहेत. लगेच गवतावर पाय दिले की तुम्हाला सिक्युरिटी शिट्या वाजवायला सुरू होतात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. हाय गाईज, हे देशपांडे गार्डन आहे. आम्ही इथं फिरायला आलो. हा माझा मुलगा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. आणली का? आणि 2 किलोमीटर आमचे मूल पुढे गेले. हे आहे पु ल देशपांडे गार्डन आणि इतकं छान आहे आणि खूप सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता. पुण्यामध्ये आहे, बरोबर आहे. आणि पुणे म्हणलं की तुम्हाला बागेमध्ये पुणेरी पाट्या पण मिळतील. तर वॉक करता करता तुम्ही ते वाचा पण नक्की. भरपूर अशा सूचना दिलेल्या आहेत. फिश पण आहेत. त्याच्यानंतर वॉटरफॉल पण छोटे छोटे आहेत. खूप सुंदर बाग आहे. अजून पुण्यामध्ये मी इतकी सुंदर बाग बघितलेली नाही. असतील पण ही खूप सुंदर आहे. आणि तिकिटाच्या मनाने तर खूपच सुंदर आहे, कारण 5 रुपये तिकीट म्हणजे काहीच नाही. या 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 कम बॅक. आता पाट्या पुणे म्हणल्यावर पुणेरी पाट्या सगळ्या जागेवर लागलेल्या आहेत. बागेत मस्त असे टाइमपास करत काही आपल्याला बाग म्हणलं तुम्हाला तर दिसत असेल, बसलेलेच असतात जागे जागेवर. तर तेही आहेत. त्याच्यानंतर फोटोशूट चाललेला आहे. आणि ऑब्वियसली मुलं पण लहान, इथं मुलांना पाण्यात खेळायला मस्तपैकी असं बनवलेलं आहे बागेमध्ये. त्याच्यामुळं माझ्या बहिणीची मुलगी आणि माझी मुलगी एन्जॉय करत होती पाण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता. आणि बागेचं नाव काय आहे मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण क्लिअर नसेल कळलं तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीही नाव दाखवेनच. बागेच्या नावाचाही व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आणि हे बागेत फिरून झालं की लहान मुलांना खेळण्यासाठी साईडला झोके, स्लाइडिंग वगैरे आहेत, भरपूर आहे खेळण्यासाठी. तू पाठव ना मला. व्हिडिओ खूप मोठा आहे पण शेवटपर्यंत बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही बागेमध्ये काय काय आहे. सॉरी, चुकूनच हे बघा, छोटंसं बाळ आहे, किती मस्त पाण्यात एन्जॉय करते. वरून व्हिडिओ केलाय त्याच्यामुळे इतकं सुंदर असं तुम्ही बघू शकता. चारी बाजूनी सुंदर असं मस्त दिसतंय. काय म्हणला? हो, म्हणलं ना पण
इकडंच आहे ते दगडी आहे ना, तिकडं पाणी. हमारा फोटो निकालना है यहाँ पे, हमारा फोटो काढायचा इथे. काय नाही आहे, तो पाला आहे. पान आहे जरा.